मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीचं काम सध्या पूर्ण होत आहे। सध्या पुतळ्याच्या फिनिशिंगचं काम सुरू आहे। 1 मे रोजी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पुतळ्याचं अनावरण करण्याच्या दृष्टीनं आता तयारीला सुरुवात झाली आहे। दरम्यान शिवरायांचा हा पुतळा जमिनीपासून 93 फूट उंच आहे। राम सुतार आर्ट क्रिएशन यांच्या माध्यमातून हा पुतळा साकारण्यात आलेला आहे। सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुन्हा नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं अनावरण जे आहे ते 1 मे रोजी होणार अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मी सध्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्याचं काम जे आहे ते 95% पूर्ण झालेलं आहे। काही फिनिशिंगचं काम जे आहे ते बाकी आहे, ते पुढील 2 ते 3 दिवसात होईल। मात्र इतर जी पूर्ण महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ब्रॉन्झ या धातूपासून हा संपूर्ण पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। जमिनीपासून साधारणतः 93 फूट उंचीवर हा महाराजांचा पूर्ण पुतळा आहे। तर चौधऱ्यापासून महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे तो 60 फूट आहे आणि 23 फूट उंच अशी तलवार आहे। त्यामुळे एकूण महाराजांचा पुतळा जो आहे तो पायापासून 83 फूट आणि जमिनीपासून 93 फूट असा हा पुतळा या ठिकाणी बनवून जो आहे तो पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत जर पाहिलं असेल तर राम सुतार आर्ट क्रिएशन या कंपनीला महाराजांचा पुतळा बनवण्याचं काम जे आहे ते देण्यात आलेलं होतं आणि आता या जे काम आहे ते पूर्णत्वास आलेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी 60 फूट उंच असा तलवारधारी पूर्णाकृती महाराजांचा पुतळा जो आहे तो बनवून पूर्ण झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। पुढच्या 4 दिवसात काम आणि 1 तारखेला उद्घाटन नक्कीच होईल आमची आशा आहे। अवशेष मिळाले होते, मूर्त्या मिळाले होते, ते सगळे ब्रॉन्झचे बनले होते आणि साधारण 5000 वर्षापूर्वी ते जमीन गाडले गेले आणि आता जेव्हा काढले गेले तेव्हा एकदम व्यवस्थित तसेच निघाले। तर ब्रॉन्झची लाईफ भरपूर आहे, हजारो वर्ष आहे। तसंच हे स्टेनलेस स्टील पण जे वापरले आहे ते ड्युप्लेक्स नावाचं स्टील आहे, त्याची लाईफ खूप जास्त आहे आणि समुद्र वाऱ्यासाठी स्पेशली IIT मुंबईने ते रेकमेंड केलं होतं। आम्ही पूर्ण चेक करून घेतलंय, ते सगळं योग्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।